नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनलवर. CSIR म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे भरती आलेली आहे. ही राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा जी आहे ही भारत सरकार अंतर्गत येते, म्हणजे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात ही 12 डिसेंबर 2025 पासून आहे आणि याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही 12 जानेवारी 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. यामध्ये आता पदे कोणती आहेत तर टेक्निशियन पद आहे, टेक्निशियन 1 हे आहे. टोटल पदे आहेत 15. यासाठी वय आहे मॅक्सिमम 28 वर्ष. UR साठी लेवल 2चं पद आहे ही 19,900 ते 63,200 याचं बेसिक असणार आहे आणि यांनी टोटल इन्व्हॉल्वमेंट्स 40,000 रुपये अप्रॉक्सिमेटली दिले, तर 40 ते 45 दरम्यान तुमची सॅलरी ही असणारच आहे. आता यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे टेक्निकल असिस्टंट. यासाठी पण मॅक्सिमम एज आहे UR जनरल कॅटेगरीसाठी 28 वर्ष आहे. यामध्ये यांचं बेसिक आहे 35,400 ते 1,12,400. लेवल 6चं पद आहे हे. टोटल इन्व्हॉल्वमेंट्स 72,000 अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. यानंतर बघा ॲप्लिकेशन फी, हा फॉर्म भरण्यासाठीची फी जी आहे ती 500 रुपये असणार आहे. OBC, EWS आणि जनरल कॅटेगरीसाठी 500, तसेच SC, ST, PWBD, एक्स सर्व्हिसमॅन आणि CSIRचे जे परमनंट एम्प्लॉई आहेत त्यांसाठी ही फॉर्म भरण्याची फी घेतली जाणार नाही. एज लिमिट काय आहे आपण पाहिलं 28 वर्ष जनरल कॅटेगरीसाठी. आता यामध्ये पण रिलॅक्सेशन कसं आहे, SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD जनरलसाठी 10 वर्ष, PWBD OBC साठी 13 वर्ष, PWBD SC ST साठी 15 वर्ष. एक्स सर्व्हिसमॅनसाठी त्यांचा जो ॲक्च्युअल सर्व्हिसचा कालावधी आहे तो डिडक्ट केला जाईल व ते ज्यावेळी सर्व्हिसला त्यांनी सुरुवात केली होती त्यावेळेस वय प्लस 3 वर्ष पुढे हे असं कॅल्क्युलेट केलं जाईल. आणि एक्स सर्व्हिसमॅन SC ST आणि OBC साठी 6 वर्ष, OBC कॅन्डिडेटसाठी आणि SC ST साठी 8 वर्ष प्लस एक्सटेंड केलं जाईल. आता मोड ऑफ सिलेक्शन काय आहे, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल व पेपर 3 असणार आहे. यामध्ये टेक्निशियनसाठी स्टँडर्ड ऑफ एक्झामिनेशन काय असेल तर 10वी प्लस ITI किंवा मग 12वी. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असतील 150 आणि वेळ असणार आहे 2.5 तास आणि हे सर्व मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. आता पेपर 1मध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट 50 क्वेश्चन, 100 मार्क, प्रत्येकी क्वेश्चन 2 मार्कांसाठी आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. जनरल अवेअरनेस पेपर 2मध्ये बघा 30 मिनिटं असतील. पेपर 1मध्ये 1 तास आहे तर पेपर 2मध्ये 30 मिनिटे असतील. यामध्ये जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन आहेत, 75 मार्क्स आहेत. प्रत्येकी क्वेश्चन हा 3 मार्कांना विचारलेला आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे, 1 मार्क मायनस होईल प्रत्येकी क्वेश्चनसाठी. इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन, 75 मार्क, प्रत्येकी क्वेश्चन 3 मार्कांसाठी. निगेटिव्ह सेम, 1 मार्क मायनस होईल जर तुमचा एक क्वेश्चन चूक झाला तर, म्हणजेच 1/3 निगेटिव्ह मार्किंग आपण इथे म्हणू शकतो. पेपर 3 आहे, यासाठी 90 मिनिटे वेळ आहे. कन्सर्न सब्जेक्ट म्हणजे समजा तुमचा ITI झालेला आहे, ITI जो कोणत्या ट्रेडमधून झालेला असेल तुमचा त्या रिलेटेड क्वेश्चन असतील, 50 क्वेश्चन असतील, मॅक्सिमम मार्क्स 150. इथे पण प्रत्येकी क्वेश्चन हा 3 मार्काला, निगेटिव्ह 1/3. तर टेक्निकल असिस्टंट बघा, टेक्निकल असिस्टंटचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे तर तुमचं एकतर डिप्लोमा पाहिजे किंवा मग ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. यासाठी क्वेश्चन असतील 200. टाईम अलोटेड यासाठी 3 तास दिलेला आहे. मेंटल ॲबिलिटी टेस्ट 50 क्वेश्चन, 100 मार्क, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला. इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. तर पेपर 2मध्ये 30 मिनिटे आहेत. जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन, 75 मार्क, प्रत्येक क्वेश्चन 3 मार्काला. निगेटिव्ह इथं 1 मार्क मायनस केला जाईल प्रत्येकी क्वेश्चन रॉंग आन्सरला. इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन, 75 मार्क, इथे पण प्रत्येक क्वेश्चन 3 मार्कासाठी, 1 मार्क मायनस प्रत्येकी रॉंग आन्सरसाठी. आता पेपर 3मध्ये 90 मिनिटे आहेत. कन्सर्न सब्जेक्ट जे तुमचा डिप्लोमा झालेला आहे किंवा पॉलिटेक्निक झालेला आहे किंवा BSc झालेला आहे त्या रिलेटेड 100 क्वेश्चन असतील त्या कन्सर्न सब्जेक्ट्स रिलेटेड. 300 मार्कांसाठी, प्रत्येकी क्वेश्चन हा 3 मार्काला. इथे पण निगेटिव्ह सेम, 1 मार्क मायनस केलं जाईल प्रत्येकी रॉंग आन्सरसाठी. आता यांची ऑफिशियल वेबसाईट काय आहे, आपण अप्लाय कुठं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, recruit.ncl.res.in. ठीक आहे मित्रांनो, ही सर्व होती माहिती. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आपण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.